मी आधीच सांगितलं होतं की शिंदे फडणवीस सरकार हे बुलेट ट्रेन आहे. 2020 मॅच प्रमाणे रन काढणारं सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका चांगला निर्णय 7 कोटी रेशन ग्राहकाकरता 100 रुपयामध्ये चणा डाळ, साखर, तेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, फडणवीस शिंदे सरकारने घेतला. राज्याच्या 7 कोटी ग्राहकातर्फे मी त्यांचा आभार मानतो आणि असेच लोकोपयोगी निर्णय पुढच्या काळातही होतील असा मला विश्वास आहे. वेळ कमी असं वाटत नाही का सर? आणि लोकांपर्यंत पोहोचलेले वेळ यासाठी काय आग्रह तुमचा असणार आहे भाजपच्या वतीने? दिवाळी 15 100% पोहोचेल. गतिमान शासन, गतिमान प्रशासन आहे. या राज्याला शिंदे फडणवीस सारखे नेते आहेत, त्या राज्यामध्ये तेवढीच गतिमानता आहे. त्यामुळे मला वाटतं की निर्णय झाला आहे, आजपासून त्यांची अंमलबजावणी होईल आणि सरकार हे करेल असा माझा विश्वास आहे. कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे? रेशन दुकानामध्ये धान्य पोहोचेल लोकांना वितरित? नाही, भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही याच्यामध्ये संपूर्ण योजनेमध्ये आमचे कार्यकर्ते लोकांना मदत करतील, सरकार मदत करेल, आमचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतील. चांगल्या योजनेला मदत करणे हे आमची जबाबदारी आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला असेल त्या सरकारचा पक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जनतेमध्ये त्या अंमलबजावणी जनतेपर्यंत ते लाभ झाला पाहिजे. त्याकरता आम्ही तत्पर आहोत. सरकार आणि पक्ष म्हणून आम्ही दोन्ही म्हणून त्या ठिकाणी काम करू. साहेब, छगन भुजबळ यांनी सरस्वती पूजनाला विरोध केला होता आणि त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आज सरस्वती पूजन झालं. छगन भुजबळजी यांनी आद्यशक्ती सरस्वती मातेचं, ज्या सरस्वती मातेचं पूजन करून आपण शिक्षणाचे धडे घेतले आहे, महापुरुषाचे तर आपण मान सन्मानच केला आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल तर आपण त्यांना नक्कीच उच्च स्थान त्या ठिकाणी प्रत्येक वेळी दिलंच आहे. पण हिंदू संस्कृतीमध्ये आद्यशक्ती सरस्वती यांच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळजी यांनी प्रश्न उपस्थित केले आणि जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा हिंदू समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि छगन भुजबळजीला ट्रोल करायला लागला, तेव्हा त्यांना हे आता उशिरा सुटलेलं शहाणपण आहे. त्यांनी सरस्वती मातेची कार्यालयामध्ये वगैरे पूजन केलं, पण मला वाटतं जनतेने ट्रोल केलं, जनतेचा दबाव वाढला म्हणून तुम्ही केलं की मनात सरस्वती मातेबद्दल स्थान आहे, हृदयात तुमच्या सरस्वती मातेबद्दल स्थान आहे हे बघावं लागेल. कारण राष्ट्रवादीनी यापूर्वी अनेक वेळा ओवैसी सारखी भूमिका स्वीकारलेली आहे. मताच्या तुष्टीकरणाकरता हिंदू देवदेवताचा अपमान करणे, यामध्ये छगन भुजबळजी ज्याप्रमाणे इन्व्हॉल्व झाले तसे अनेक वेळा याचे प्रकरण घडले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली पूजा हे मनातनं केली आहे, मनोभावे केली आहे की जनतेचा दबाव वाढतो आहे म्हणून केली आहे, याचं राष्ट्रवादी सांगू शकेल. कारण त्यांनी सरस्वती मातेचा अपमान केला आहे. नाना पटोलेंनी ट्विट केलं आहे की 1700 बसेस शिंदे गटाने बुक केलेल्या आहेत, त्यासाठी एसटीने 10 कोटी रुपये दिले. हे 10 कोटी रुपये कुठून आले याची आता ईडी तपास करेल का, असा ट्विट त्यांनी केलं. मी आधीच सांगितलं, कालही सांगितलं, एक रुग्ण मनुष्य प्राण्यामध्ये सापडलेला लंपी आजाराचा, तो रुग्ण म्हणजे नाना पटोले आहेत. आणि त्यामुळं नुसते ते काहीतरी केंद्र सरकारबद्दल काही म्हणजे एखाद्याला आजार झाल्यासारखं बोलतात. मी कालही बोललो की नाना पटोलेंचा आजार चेक करावा लागेल, चांगल्या डॉक्टरकडे पाठवावं लागेल. काही ना काही उठून काही ना काही कुठनं आणतात. नामे बियाला नायजेरिया म्हणतात, नामे बियातनं चित्ता आणला, नायजेरियातनं आणला म्हणतात. आता मला कळतच नाही त्यांचं कुठं बुद्धी गेली आहे, कुठं बुद्धिभ्रष्ट झाला आहे.
काहीतरी मी कालही सांगितलं, मीडियाची स्पेस घेणे, काहीतरी एक असा चिंदी सोडून दिलं त्या साफ बनण्याचा प्रयत्न करणे असं सुरू आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं, वारंवार नाना पटोलेजीला एवढं महत्त्व आपण का देता? ज्यांच्या शब्दात अर्थ नाही, ज्यांच्या वाक्यात अर्थ नाही, ज्यांचा कुठे जुळतही नाही वाक्य, ज्यांचा मुद्दा कुठे जुळत नाही, त्या मुद्द्याला बगल धरून आपणही त्या ठिकाणी काय स्पेस देता मलाही कळत नाही. अनिल देशमुख यांचा जामीन आज ईडीच्या प्रकरणामध्ये मंजूर झालेला आहे. काय आपल्या पक्षाची प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की याच्यामध्ये न्यायालयाचा अधिकार असतो. न्यायालयाचा अधिकार न्यायालय वापरतात, त्यामुळं न्यायालयाच्या अधिकारात मी काही बोलणे योग्य नाही आहे. सर, अन्नधान्याचा प्रश्न आहे आणि वाटप पण होणार आहे सगळ्यांना, रेशन कार्ड धारकांना, की यावेळेस कसं दिवाळीच्या तोंडावरती भेसळ खूप होते, तर आपल्या काय उपाययोजना राहतील का? केंद्र सरकारने ज्या पद्धतीने कोरोनाच्या संक्रमणामध्ये सर्व गरीब माणसाला अन्न दिलं आणि इतकं फास्ट दिलं, त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगितलं, पक्ष म्हणून या योजनेला खालीपर्यंत सरकारला सपोर्ट करणे, प्रत्येक लाभार्थ्याला हे कळवणे की अशी अशी योजना आली आहे, तुम्ही लाभ घ्यायला जा, ही आमची जबाबदारी आहे. सरकार म्हणून सरकारने ॲक्टिव्हली काम करणे, त्या ठिकाणी तातडीने पुरवठा करणे, तो पुरवठा तेवढा मिळवणे, तो रेशनच्या दुकानापर्यंत पोहोचणे ते सरकार करणार आहे. लाभार्थ्याला सुद्धा माहिती झालं पाहिजे, अशी योजना त्या ठिकाणी केंद्र राज्य सरकारने केली आहे. ती जबाबदारी पक्ष म्हणून आम्ही स्वीकारली आहे. प्रत्येक लाभार्थ्याला कळवणे की असं असं त्या ठिकाणी तेल भेटणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी चणा डाळ भेटणार आहे, तर त्यामुळं हे आम्ही पोचवू. पण राज्य सरकारसुद्धा तातडीनं संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण विभागाच्या, शेवटी सरकारी सामूहिक जबाबदारी आहे. सर्व विभाग त्या ठिकाणी एकत्र आणता येतात, वितरण प्रणाली एकत्र आणता येतात, बाकी डिपार्टमेंटचा सपोर्ट घेता येतं. पण निश्चितपणे एखादी सरकारने योजना तयार केली आहे, ती कशी खाली पोहोचेल आणि दिवाळीपूर्वी प्रत्येक व्यक्तीला लाभ कसा मिळेल, ही प्रायोरिटी असणार आहे. त्याकरता पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. हिंदीचं ते सांगा सर, हिंदी बताइए. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सरकार का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, आभार मानता हूँ महाराष्ट्र की सारी जनता की ओर से. गरीब कल्याण योजना में उन्होंने और एक बढ़ोतरी की है. दिवाली के इस पावन पर्व पर 100 रुपये में ऑयल है, तेल है, चना है, दाल है, सभी चीज़ों का उन्होंने 100 रुपये का एक पैकेज बनाया और गरीब कल्याण योजना का एक महत्वपूर्ण काम किया. ये योजना तुरंत जनता के पास कैसी जाए, जो लाभार्थी उनको कैसे मिले, इसका हम निश्चित रूप से पार्टी करके भी प्रयास करेंगे. जो लाभार्थी वहाँ तक भी जाएंगे कि आपको लाभ मिला कि नहीं, और सरकार से भी रिक्वेस्ट करेंगे कि जल्दी जल्दी तुरंत दिवाली के पहले लाभ मिलना चाहिए, ये भी हम करेंगे. थैंक यू. सरस्वती पूजन हिंदी में नहीं इसके पहले छगन भुजबल ने विरोध किया था सरस्वती को जो स्कूलों में लगाने के ऊपर, क्या भाजपा? राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता जो शरद पवार जी के बाद उनका नाम आता है, छगन भुजबल जी, इन्होंने सरस्वती, आद्य शक्ति सरस्वती माता जी के अस्तित्व के ऊपर ही प्रश्न चिन्ह लगा दिया. ये मानने है कि महापुरुषों की हम फोटो लगाते हैं, उसका किसका विरोध नहीं है, लेकिन जिस सरस्वती माता का नाम लेकर भुजबल जी भी पढ़े हैं स्कूल में, वहाँ पर भी उन्होंने इस प्रकार से एक हिंदुत्व विरोधी, हमारे देव देवता का अपमान करने वाला स्टेटमेंट किया और महाराष्ट्र की जनता को दुख दिया. जब पूरे महाराष्ट्र में इसकी निंदा हुई, तब राष्ट्रवादी कांग्रेस को सूझा कि उनके कार्यालय में सरस्वती पूजन करना चाहिए. उनने किया है, अभिनंदन है, देर है दुरुस्त है. बट शंका इस बात की है, जनता ने ट्रोल किया, हिंदुत्ववादी संगठना ने ट्रोल किया, उन्होंने भड़ास निकाली करके आप सरस्वती पूजन कर रहे हैं या हृदय मन से कर रहे हैं, ये जरा देखना पड़ेगा राष्ट्रवादी कांग्रेस का. क्योंकि राष्ट्रवादी कांग्रेस के इतने बड़े नेता ने, और उसके आज 12 दिन हो गए, 12 दिन के बाद वो पूजा कर रहे हैं, क्योंकि जनता ने उनके घर के सामने पूजा की. जनता ने भुजबल साहब के घर के सामने पूजा की, उनके फार्म हाउस में जाके पूजा की, तब जाके राष्ट्रवादी कांग्रेस को ये लगा कि हमने पूजा करनी चाहिए. तो राष्ट्रवादी कांग्रेस ने ये जो नेताओं ने पूजा की है,
वो हृदय से मन से अगरबत्ती पूजा की है कि केवल जनता को दिखाने के लिए की है, ये देखना पड़ेगा। लेकिन पूजा तो की है, चलो लेट हुआ, लेकिन थोड़ी तो माता जी ने उनको सुबुद्धि दी है। ऐसी बीमारी उनको हुई है। कभी कहते कीता के ऊपर जो नाइजीरिया से कीता लाया, अब नाइजीरिया से कीता आया नहीं, नामे भी ऐसे आया, तो वो देखना पड़ेगा कहाँ उनका माइंड घूम रहा है। अब वो देखना पड़ेगा कि वो कुछ भी सवेरे डालते हैं एक मीडिया में और उस मीडिया उठा लेती है बात को, उनके कोई बात को तथ्य रहता नहीं, कोई बात कैसे जुड़ती नहीं है। आप उनके प्रेस कॉन्फ्रेंस देखेंगे तो कहाँ से शुरुआत करते हैं कहाँ खत्म करते नहीं मालूम। कोई इशू नहीं है, इशू बेस्ड राजनीति कर रहे हैं, इशू बेस्ड बात कर रहे हैं। मुझे लगता है आपने भी बहुत ज्यादा महत्व नहीं देना चाहिए। अच्छे डॉक्टर को भेजेंगे उनके पास, लंपी वगैरह हुआ कैसे देखना पड़ेगा। काल निवडणुकाची बैठक झाली भंडारा, त्याच्यानंतर फडणवीस आणि नाना पटोले यांच्यामध्ये पण चर्चा झाली, अशी एक बातमी आहे। नाही, या देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये 2024 मध्ये हा असा पीक वेळ असणार आहे देशाचा की भारत हा विश्वगुरु बनण्याकडे जात आहे आणि विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी या देशातलं सर्वोच्च, जगातलं सर्वोच्च नेतृत्व असणार आहे। त्यामुळं आता खूप गुप्तगू होणार आहे, खूप लोकांची त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश होण्याकरता विनंती येणार आहे। आणि मी मागेही सांगितलं की मोठ्या प्रमाणावर अशी परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये येईल की लोकसभा विधानसभा निवडणुका लढवण्याकरता अनेक मतदारसंघात त्यांना कॅन्डिडेट राहणार नाही। हे तुम्ही 2024ला माझ्याकडे पुन्हा एकदा बसू आपण, 2024ला बघा, अनेक उमेदवार अनेक मतदारसंघ असे राहणार आहे ज्या ठिकाणी ते पुन्हा तर लढवायचं म्हणून लढवतील पण जिंकासाठी लढणार नाही। ही स्थिती या देशामध्ये येणार आहे, ही स्थिती महाराष्ट्रामध्ये येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।